गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा टाळकरी पांडुरंगा करो प्रथमा नमना दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संता दिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संता दिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादानी कथेचा हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता दिया 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकल श्री विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता शरण शरण हानो शरण शरण हानो शरण शरण हानो शरण हलो तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो राम शरण शरण हानो मनता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता
शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या 35 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह आज तागायत सुरू आहे. तो याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी लांडकवाडी, भजनी मंडळी लांडकवाडी आणि समस्त पंच कमिटी लांडकवाडी यांच्या आयोजनाने नियोजनाने संपन्न होत असलेला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह संत वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबा, संत वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि आदरणीय वंदनीय तुकाराम महाराज तांदळे यांच्या आधिपत्याखाली सालावादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण तथा रामायण कथा, व्यासपीठ चालक श्रीधर महाराज बडे, प्रवचनकार तुकाराम महाराज तांदळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि आज हे 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी, गावकरी मंडळी, आयोजक मंडळी, नियोजक मंडळी सर्वांच्या आग्रहाखातर या ठिकाणी मी आपल्या समोर उभा राहिलेलो आहे. आणि आजची जी पंगत आहे ती सकाळची पंगत सूर्यभान भाऊ शंकर गर्जे, मनोहर भाऊराव जिवडे आणि सायंकाळची पंगत अंबादास भाऊ, बाबूराव दादा जिवडे यांची झालेली आहे. यांना आपण आशीर्वाद म्हणून यांचं टाळ्याचं स्वागत करून यांचं आपण अभिनंदन करू. आणि आजचा जो जागर आहे चितळवाडी, देवळाली, आल्हनवाडी, आज या ग्रामस्थांचा जागर आहे. आणि अतिशय मोठ्या आनंदाने हा सप्ताह पार पडत आहे. समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी, लांडकवाडी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडत आहे. दिलीप महाराज गायकवाड, शिवाजी भाऊ, जाधव महाराज, बडे महाराज, गर्जे महाराज, दत्तोबा गर्जे, मच्छिंद्र जिवडे, मृदंगाचार्य, नारायण महाराज जाधव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना आज ज्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे असे सद्गुरू गव्हाणे बाबा यांचे नातू महादेव महाराज गव्हाणे यांची सुंदर चाल झालेली आहे. त्यांना साथ दिलेले आदरणीय आपले कातकडे महाराज, त्यांचंही स्वागत आहे, अभिनंदन आहे. त्यानंतर विनेकरी भाऊ, पुन्हा आपले आंतरवलीचे दादा आणि नाशिकवरून कासर या गावातून आज आवर्जून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले पुंडलिक महाराज यांचंही स्वागत आहे. नामदेव महाराज शास्त्री, भगवान गडकर आणि पुंडलिक महाराज हे आळंदीला एकाच काळामध्ये शिकायला होते. त्यानंतर आपले दुसरे गर्जे महाराज, दुसरे आपले गर्जे दादा आणि काशीनाथ महाराज, तारकेश्वर गडकर, त्यानंतर चांगदेव महाराज, विठ्ठल गडकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा संपन्न होत असताना समोर या कार्यक्रमाचं प्रक्षेपण चालू आहे. त्यांचंही स्वागत आहे. गजर मुक्ताईचा असं या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. पुन्हा कधी आपण कधी जरी कार्यक्रम पाहिला तर पुन्हा आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा ऐकायला भेटेल, पाहायला भेटेल अशी व्यवस्था विज्ञानानं अध्यात्मासाठी केलेली आहे. विठाला अलीकडच्या काळामध्ये आपल्या लांडकवाडी गावचा सप्ताह अतिशय चांगला होत आहे. तर आपल्या वाडीचा सप्ताह चांगला झाला म्हणजे भापकरवाडीचा सप्ताह चांगला होतो. आपल्या वाडीचा सप्ताह चांगला केला म्हणजे जगसोंड तांड्याचा सप्ताह चांगला होतो. आणि म्हणून लांडकवाडी ही आई आहे, तांडा हा भाऊ आहे आणि भापकरवाडी ही बहीण आहे. आणि म्हणून आणखी आपला सप्ताह चांगला व्हावा यासाठी तरुण मंडळीने झटलं पाहिजे. गावचा सप्ताह आहे म्हणून सर्वात जास्त मुंबईला टॅक्सी चालव का? प्रेम आहे.
तसं सर्वांवरच माझं प्रेम आहे. लांडकवाडी पहिल्यापासून सद्गुरू शिवनाथ महाराज या ठिकाणी यायचे. सद्गुरू नारायण महाराज असताना सुद्धा शिवनाथ महाराज या ठिकाणी 5-5 दिवस 8-8 दिवस राहिलेले आहेत. सर्व साधू संत या ठिकाणी राहिलेले आहेत आणि आपलं एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं आहे, यात नवल नाही. पण परमार्थिक नातं आपलं या कार्यक्रमातून वाढत जावं असा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून या सप्ताहाच्या परंपरेकडे, या सप्ताहाच्या तयारीकडे, या सप्ताहाच्या आधुनिकतेकडे भापकरवाडी पाहते. लांडकवाडीचा सप्ताह कसा चाललाय मी सुद्धा मोबाईलला पाहतो. प्रत्येक वर्षी काय नियोजन काही नसतं, पण चालू वर्षी किती सुंदर नियोजन आहे. पत्रिका पोहोच करणं, तारीख घेणं, पत्रिका व्यवस्थित छापणं, प्रत्येक महाराजांना घेऊन येणं, आपले सावकार भाऊ, नवनाथ भाऊ, ही सगळी मंडळी पत्रिका घेऊन गडावर आले. त्यांना मी विचारलं कुठं कुठं गेलते. म्हणजे आदिनाथ बाबाकडे गेलोत, तुमच्याकडे आलोत, आता नागतळ्याला महाराजांकडे जायचंय. म्हणजे हा जो एक परंपरेचा ठेवा आहे हा सर्वांना सापडतो असं नाही. याच्यासाठी वेळ पण द्यावा लागतो आणि याच्यासाठी वेळ जर दिला भगवंत सुद्धा आपला वेळ धन्य करतो. विठाला 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 विठाला. आणि म्हणून आज आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो हरिपाठ या ग्रंथातील गुरु परंपरेचे जे अभंग आहेत ज्ञानोबरायांचे. आता ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे, पण परंपरेचे जे अभंग आहेत ते ज्ञानोबरायांनी श्री गुरु म्हणजे निवृत्तीनाथांसाठी केलेले आहेत. आता 2 गोष्टी महत्वाच्या आहेत या अभंगामध्ये प्रवेश करत असताना. ज्ञानोबरायांची काही ग्रंथरचना ज्ञानदेव म्हणे आहे आणि ज्ञानोबरायांची काही ग्रंथरचना बाप रखुमादेवीवर आहे, ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, प्रत्येक वर्षी असते. असे आपले दिलीप महाराज गायकवाड. काय प्रेम असेल लांडकवाडीचं आणि त्यांचं मला माहित नाही, पण ह्या प्रेमाचा प्रभाव भापकर वस्तीवर जगसोंड तांड्यावर कधी पडेल याचा मला सुद्धा विचार पडतो कधी कधी. जसं या ठिकाणी कायम मांडव असतो, कधी कधी काही काही गावामध्ये एवढाले मोठाले मांडव आहेत पण पांडवच नाही. पण लांडकवाडीचा जर विचार केला इथं मांडवही मोठा आहे आणि पांडवही मोठे आहे. इथाच्या श्रीमंतीचा काय विचार करायचा. लांडकवाडी ही जुनी वाडी आहे. वाडी छोटी आहे पण ग्रुप ग्रामपंचायत मोठी आहे. आणि भगवंताने सुद्धा किती योजना केली पहा. कोणीच इथं गर्व करू शकत नाही, कोणीच इथं अभिमान करू शकत नाही, कोणीच इथं काही करू शकत नाही. फक्त स्वाभिमानाने सांगू शकतो की आमच्या वाडीची खाली भापकरवाडी बरं का. आमच्या वाडीमध्ये संत सेवालाल महाराजांचा तांडा आहे. म्हणजे सर्वांना एकत्रित करून चालणारी ही वाडी आहे. हा एक मोठा ठेवा आहे. आणि आपल्या वाडीची नेहमी चर्चा होत असते. माणिक दौंडीमध्ये लांडकवाडी आली म्हणजे माणिक दौंडीचा बाजार भरला. सगळे प्रेमाची माणसं तिथे येतात, एकमेकाला भेटतात शुक्रवारी. आणि नाहीतर इथं जर पंप टाकला असता तर चालला असता का संपतराव. हा इथे टाकला असता तर चालला नसता. लांडकवाडी म्हणजे आपल्या सर्वांची एक मायभूमी आहे. त्या ठिकाणी भगवान भरतरीनाथ त्या ठिकाणी विसावलेले आहे. म्हणजे सर्व ही नाथांची परंपरा आहे. गर्भगिरीचा हा डोंगर आहे, बालाघाटाची सुरुवात या ठिकाणी होते. एवढंच नाही, आपली ही वाडी आहे. याच वाडीमध्ये चैतन्य मच्छिंद्रनाथ भगवान आणि कानिपनाथ महाराज दोघही एकत्रित आले आणि त्यांचा विसावा आपल्या वाडीमध्ये झालेला आहे. दोनही नाथ कुठल्याच गावामध्ये नाहीत. इतर गावामध्ये कानिपनाथांच्या इनामी जमिनी आहेत 50-50 एकर, मच्छिंद्रनाथांच्या 150-150 एकर जमिनी आहेत. पण आपलं असं गाव आहे पंत का या गावामध्ये मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथ एकत्रितच आहेत. कावळे पाटील का हा तुम्हाला आशीर्वाद नाथांचा आहे. सगळ्या लोकांना मच्छिंद्रनाथ गडावर जावं लागतं, काहींना मढीला जावं लागतं. पण मढी आणि मायंबा हा लांडकवाडीमध्ये आला म्हणजे किती नाथांची इच्छा असेल, किती मोठं प्रेम आपल्यावर असेल. सगळ्यात लक्षात ठेवा. आता मला काल फोन आला होता, आपला नारळी सप्ताह काष्टीला झाला. तर एवढे श्रीमंत होऊ नका का श्रीमंतीमध्ये आपलं आयुष्य आणि भविष्य कमी होईल. आणि एवढे गरीब होऊ नका
आपल्याला दार लावून जेवायची वेळ येईल. प्रेम हे प्रेमच असतं, पण श्रीमंती ही नीतीची असावी. नीतीची श्रीमंती आयुष्य देत असते, अनितीची श्रीमंती आयुष्य खात असते. काल सकाळी एक माणूस घरातून गायब झाला, ज्याच्याकडे 8 कोटीचा व्यवहार आहे. 8 कोटी रुपये ज्याच्या जवळ आहे, तो 10 लाख रुपयासाठी वैतागला. लग्न होऊन जो मुलगा झालाय तो अजून बोलत नाही, अजून बाळात येतच. सासऱ्याला फोन केला, मला 10 लाख पाहिजे. सासरे म्हणले, मी व्यवस्था करतो आणि तुम्हाला पैसे पोहोचतो. पण या कलियुगामध्ये काळ आणि वेळ हा मृत्यूला घाबरत नाही. सगळे मृत्यूला घाबरतात, काळ आणि वेळ मृत्यूला घाबरत नाही. मृत्यू काळाला आणि वेळेला घाबरतो. काळ आणि वेळ एकत्रित आले, मृत्यूच समजावा. त्यांचा मला काल फोन आला, म्हणले बाबा काही करा पण घरातून दाजी निघून गेले. म्हटलं काही हरकत नाही, ते येतीलच, वाट पहा, संध्याकाळपर्यंत येतील. त्यांचा आज मला फोन आला, सावतड्याला जाताना सकाळी मोरीला कीर्तन होतं, काल्याचं कीर्तन करून मी सावतड्याला गेलो. त्यांचा फोन आला, म्हणले बाबा त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, ससूनला येते. आणि आता फोन आला, त्यांचं पीएम करून आता लोणीकंद मध्ये आम्ही आलो आणि पौर्णिमेच्या आत त्यांचा विधी कसा करावा लागेल. म्हणजे ज्यांच्याकडे पेट्रोल पंपाची संपूर्ण इस्टेट 8 कोटीची आहे, 8 कोटी एका बाजूला आणि 10 लाख एका बाजूला. 10 लाखापेक्षा 8 कोटी मोठे आहेत, परंतु मृत्यूला स्वीकारावं लागेल. तसं सज्जन हो, 36 वर्षापासून हा सप्ताह चाललेला आहे. या वाडीतली जी जी माणसं गेली, ती माणसं पुन्हा या वाडीमध्ये फिरून आली. आणि या वाडीचं संपूर्ण भविष्य हे तरुण मुलांच्या ताब्यात आहे. म्हणून संपूर्ण आई वडिलांनी आजपासून आपल्या मुलांना जर चांगले संस्कार दिले, थोडस त्याच्याबरोबर आपण भांडलो, तर मला असं वाटतं या सप्ताहाचा खरा सार तेव्हा ठरेल का जेव्हा आई वडिलांचं आयुष्य हे मुलाकडे पाहून वाढेल. खरा सप्ताहाचा उद्देश तो आहे. पूर्वीच्या काळी अन्नदानच नव्हतं, म्हणून साधू संतांनी ही नारळी सप्ते सुरू केलेली आहे की कधीतरी वर्षातून एकदा बुंदीचा घास त्यांना खायला भेटेल, म्हणून ही नारळी सप्ते होते. आताच्या काळातला नारळी सप्ताहाचा उद्देश वेगळा असेल, पण पूर्वीच्या काळाचा नारळी सप्ताहाचा उद्देश हा होता. आपल्याही गावामध्ये हरिनाम सप्ताहाचा उद्देश तोच आहे. प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी आहे, पण प्रत्येक जण संपूर्ण पारायण करत नाही. प्रत्येकाच्या घरी हरिपाठ आहे, प्रत्येकाच्या घरी हरिपाठ होत नाही. एवढे कामाने माणसं व्यस्त झालेत, कधीच माणसं एकमेकाला रामराम करू शकत नाहीत, एकत्रित पंक्तीला बसू शकत नाहीत. म्हणून साधू संतांनी ही गावामध्ये सप्ताहाची परंपरा सुरू केलेली आहे. माणसाने माणसाजवळ माणुसकीप्रमाणे राहावं, माणसाने माणसाजवळ प्रेमाने जगावं, एकमेकाला प्रेमाने कसं जगवता येईल हे सांगणारा जो कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विठाला 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 विठाला. एवढे अनुभव या परमार्थामध्ये आले, असं वाटतं की आपण ज्या युगामध्ये जगत आहोत त्या युगाला कलियुग सुद्धा म्हणू नये, हे यम राजाचं युग असं म्हणावं वाटतं मला. कधी
मी सकाळी पूजा करून निघाल्यानंतर संध्याकाळी 2 वाजता मी गडावर येतो, पण मला एकही दिवस असा माझा गेला नाही का बाबा ॲक्सिडेंट झाला नाही, फाशी घेतली नाही, विष प्याला नाही, पोरांनी मला हाणलं, पोरांनी मला घराच्या बाहेर काढलं, बायको रुसून गेली, त्यांना घेऊन यावं लागलं. असे 10 फोन मला संध्याकाळी 2 वाजेपर्यंत येतात. या जगामध्ये नेमकी एवढा परमार्थ वाढलाय. गाव तिथं 100 मंदिरं, गाव तिथं 10 सप्ते, परिसरामध्ये असं एकही टोकाड शिल्लक राहिले तर का तिथं गड नाही. पण तरी सुद्धा ही वातावरण का निर्माण झालंय, कधी कधी असा मनाला विचार येतो की या कलियुगाचा शेवट कुठेतरी जवळ आलेला दिसून येतो. आणि म्हणून रोडवर चालणारे संपले, रोड अजून संपला नाही. रोड आहे तसाच आहे, पण चालणारे संपले. घर संपत नाही, घर बांधणारे संपतात. हे शरीर संपत नाही, शरीरामध्ये आलेला आत्मचैतन्य संपल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून याला जर जपायचं असेल तर 2च गोष्टी आपल्या जवळ राहिलेल्या आहेत शिल्लक. आता या शरीराला जर जपायचं असेल तर एक श्रद्धा आणि दुसरा आहे विश्वास. आणि जीवन जगता जगता संगतीमध्ये पंगतीमध्ये श्रद्धेची अंधश्रद्धा कशी होते हे कळत नाही. जीवन जगता जगता संगतीमध्ये पंगतीमध्ये विश्वासाचा विश्वासघात कधी होतो हे समजत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये आपण पात्र झालोत का जीवन जगण्याच्या सुखाला, हाही मोठा मार्ग जीवनामध्ये येतो. आणि म्हणून संसारामध्ये सांसारिक दुःखी आहे याचं मला भान आहे, प्रपंचामध्ये प्रापंचिक दुःखी आहे याचा मला कळवळ आहे. आणि परमार्थामध्ये प्रसिद्ध मान आहे, पण अप्रसिद्ध एवढा मोठा अपमान आहे का जो फक्त बसल्यानंतर एकांतामध्येच आपल्याला टोचण्यात येतो. परमार्थाचा मान जगामध्ये मोठं करतो, पण कधी कधी एकांतामध्ये बसल्यानंतर माझे मज कळू येते अवगुण या विषयामध्ये जेव्हा मन मग्न होतं तेव्हा असं वाटतं मी हे काय करून बसलो. जन्मा येऊन तुवा काय केले, तुवा मुद्दल गमविले. दिवस गेला, रात्र गेले दिवस गेला, रात्र गेली, दिवस गेला, रात्र गेली दिवस गेला, आयुष्य गेले, जन्म येऊन काय केले, जन्म येऊन काय केले, आयुष्य गेले, जन्माये मुनी काय केले, जन्माये मुनी काय केले. रात्रही गेली आणि दिवसही गेला. आणि जन्मा येऊन तुवा काय केले वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज स्वतःच्या कीर्तनामध्ये कायम हे प्रमाण घ्यायचे. येथे येवोनी केले काय, विठ्ठलू नाही आठविला, आहारे मुढा भाग्यहीना, गेलासी पतना मोह भ्रमे. म्हणून जीवनामध्ये आपण आलोत, आपल्याला आता राहिलेला जो काळ आहे ना तो चांगलं जगायचं. आपल्या आईला आपल्याला जपायचंय, आपल्या वडिलाला जपायचंय, आपल्या बहिणीला जपायचंय, आपल्या भाच्याला जपायचंय, संपूर्ण नात्यांना आपल्याला जपायचंय, सांभाळायचंय. कारण कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडापोरे सकळ. चांगली चांगली मोठी माणसे, चांगली चांगली मोठी माणसं, त्यांचं नाव सांगणार नाही, संपूर्ण मुकादमी त्यांनी नातवासाठी घातली. आपले अकोल्याचे भुगे मुकादमी, करोनाच्या काळामध्ये एकच मुलगा, वडील कृषी अधिकारी, खोपोलीला सर्व्हिसला होते. आतल्या शरीराचे 7 ऑपरेशन झाले आताडे गाताड्याचे. प्रत्येक ऑपरेशनला 20 लाख 30 लाख रुपये लागायचे. आणि ज्युपिटर या दवाखान्यामध्ये ते ऑपरेशन झाले. ज्यावेळेस मी त्यांना गडावरून मुंबईला भेटायला गेलो त्यावेळेस मला गडावरून निघल्यापासून मुंबईपर्यंत मला फक्त बोराट्याच्या काट्या, हरळीचे
आंब्याचे पानं, दगड हेच डांबरीवर मला दिसलं करोनामध्ये. मला मुंबईपर्यंत मला एकही गाडी दिसली नाही. तेव्हा मी गेल्यानंतर त्याच्या असा डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं ठीक आहे, मरणार नाही. आल्यानंतर त्यांना सांगितलं, म्हणलं काहीच करू नका, फक्त गैनात घडव, वामन भाऊकडे जा, याच्या वजना इतके काहीतरी करा. आणि त्याच्या वजना इतके सगळे पैसे चिल्लर केली आणि त्यांनी वाहिली. जीवनामध्ये कधी कोणती वेळ कोणावर कशी येईल सांगता येत नाही, पण आपल्या पाठीमागे कृपा आणि आशीर्वाद असावा. कृपा आईची आणि आशीर्वाद वडिलांची. ज्ञानोबराची जर कृपा झाली तर आपली आई आपल्याला आशीर्वाद देईल, आणि तुकोबराचा आशीर्वाद मिळाला, आपले वडील आपल्या मागे पुढे उभे राहतील. म्हणून जीवनामध्ये कधी कधी असं मनामध्ये येतं, खूप मनामध्ये येतं, खूप तुमच्याशी मनातलं बोलावं असं वाटतं, पण सगळी माणसं आपलेच असतात, एखाद्याची अवमान होत असतो. परंतु जीवनामध्ये वडील जिवंत असताना कधी मुलगा जाऊ नये, कधीच जाऊ नये. मुलाचे लग्न न होता कधीच आई जाऊ नये. जी जी माणसं ज्या ज्या गावामध्ये मी जायचो, जी जी माणसं माझ्यावर प्रेम करायची, शिवनाथ महाराजांवर प्रेम करायची, नारायण बाबावर प्रेम करायची, परंतु आजही मी त्या गावामध्ये आम्ही जातो, आम्ही गेल्यानंतर ते माणसं खाली पाहतात, तेच घर आहे, तीच माणसं आहे. पण माझ्या मनात येतो की काळ बदलला, वेळ बदलली. पत्नी गेल्यानंतर महाराजांना सुद्धा घरी नेता येत नाही, इतकं दुःख असतं. आणि मालक गेल्यानंतर त्या बाईला असं वाटतं, बाबाच्या पायावर 500 रुपये मी मांडू शकते, पण बाबाला घरी नेऊ शकत नाही. एवढा मोठा मुलांचा संसार, पण तरी सुद्धा त्या बाईला एक तांब्या, एक बासन घेऊन शेजारी बाजूला राहावं लागतं. ही या संतांच्या भूमीतली ही परिस्थिती आहे, प्रसंग आहे. कसं काय वाटतं ऐकायला, ऐकायला दुःख वाटतं, पण जो जगतो त्याला किती दुःख वाटत असेल, हा फार महत्वाचा भाग आहे. विठाला म्हणून ज्ञानोबरांनी या जीवनामध्ये, या मृत्यू लोकामध्ये ज्ञानोबरांना माऊली का म्हणायचं, त्याचं कारणच काय. या जगाचा निरोप घेत असताना ज्ञानोबरांनी सुद्धा वाङ्मय केलं. मला तर जायचंय, पण मी काय देऊ शकतो, मला तर यांनी नाव ठेवलेलं आहे माऊली. माझं तर लिंग पुरुष आहे, पण तरी मला माऊली म्हणतायत. असं माझ्याकडे काय आहे जगाला माहीत, त्याचं ज्ञान झालेलं आहे. एखाद्या पुरुषाला आपण दादा म्हणू शकतो, भाऊ म्हणू शकतो, अण्णा म्हणू शकतो, काका म्हणू शकतो, पण एखाद्या पुरुषाला आपण मम्मी म्हणू शकत नाही, आई म्हणू शकत नाही ना. मग संपूर्ण विश्व ज्ञानोबरांना आई म्हणतंय. ज्ञानोबरांना सुद्धा विचार पडला असेल ना. ज्ञानोबरांना विचार पडला. विचार पडल्यानंतर माऊली ज्ञानोबरांनी सुद्धा पहिला संवाद केला आत्म्याबरोबर. जगामध्ये मित्र मित्राबरोबर संवाद करतो, जगामध्ये ज्ञानी ज्ञानी व्यक्तीबरोबर संवाद करतो, अज्ञानी अज्ञानी व्यक्तीबरोबर संवाद करतो, नेता नेत्याबरोबर संवाद करतो, शिक्षक शिक्षकाबरोबर संवाद करतो, गुरु शिष्याबरोबर संवाद करतो, उद्योगपती उद्योगपतीबरोबर संवाद करतो. पण ज्ञानोबरांनी पहिला संवाद आत्म्याबरोबर केला. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सहभागिया संता. काय करावं लागेल, आत्म्याबरोबर संवाद केला. आणि आत्म्याबरोबर संवाद केल्यानंतर त्या ग्रंथाचं नाव झालं अमृतानुभव. विठ्ठला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव जिवंत आहे केवळ आत्म्यामुळे. आत्मा नसेल तर कोणी जिवंत राहू शकत नाही. पण महाराज, आत्मा असून सुद्धा आत्मज्ञानी काही वर्ग आहेत. जो आत्मज्ञानी वर्ग आहे ते खरे या मृत्यू लोकाचे खरे महापुरुष आहे. आत्मा असून सुद्धा अज्ञानी वागणारा एक वर्ग आहे. त्यांना नास्तिको वेद निंदकाः, त्यांना वेद मान्य नाहीत, शास्त्र मान्य नाही, त्यांना पुराण मान्य नाही.
जिवंत माणसाला मी जिवंत आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. विठाला ज्ञानोबरांनाही आत्म्याचा प्रश्न पडला. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रूपडी. माऊलीला सुद्धा प्रश्न पडला आत्मज्ञानाचा. आत्म्याबरोबर ज्ञानोबरांनी संवाद केला. पण माऊली म्हटले या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा आत्मज्ञानीच आहे असं नाही. आत्मा असून सुद्धा काही अनभिज्ञ आहेत. म्हणून माऊलीने दुसरा संवाद केला. जाऊ द्या, संपूर्ण वर्ग आत्मज्ञानी असेल असं सांगता येत नाही. म्हणून माऊलीने श्रोता संवाद केला. माऊली म्हटले आता आत्म्याबरोबर कुठपर्यंत बोलू. आता श्रोत्याबरोबर मी थोडंसं बोलतो. माऊली श्रोत्याबरोबर बोलले आणि त्या ग्रंथाचं नाव झालं ज्ञानेश्वरी. माऊली म्हणले या जगामध्ये सगळे श्रोते आहेत का. सगळे श्रोते नाहीत. काही वक्ते बी आहेत आणि काही श्रोते बी आहेत. काही श्रोते नाहीत, वक्ते नाहीत, वक्तेच आहेत. विठाला विठाला जाऊ द्या, श्रोत्याचा विषय सोडा, वक्त्याचा विषय सोडा. आता मला जर संवाद करायचा आहे ना तो मित्राबरोबर. ज्ञानोबरांनी मित्राबरोबर संवाद केला. आता ज्ञानोबराचा मित्र कोण. किती ज्ञानोबराचं वय होतं त्या काळामध्ये. 16 वर्षाच्या अगोदर. पण 16 वर्षाच्या अगोदर जरी ज्ञानोबराय होते तरी उपजताची ज्ञानी हा ज्ञानोबरांचा महिमा होता. मित्राबरोबर संवाद केला. त्या काळामध्ये फक्त ज्ञानोबराच्या अधिकाराचा मित्र फक्त 1400 वर्षाचे चांगदेव होते. चांगदेवाबरोबर मैत्री केली ज्ञानोबरायांनी. आणि मैत्री कधी केली. मैत्री करण्याचा सुद्धा एक काळ असतो. मैत्री कधी परिपक्व होत नसते. एकमेकाची गरज पाहून कधी मैत्री टिकत नसते. एकमेकाचा धर्म पाहून कधी मैत्री होत नसते. एकमेकाची जात पाहून कधी मैत्री होत नसते. एकमेकाची पात पाहून कधी मैत्री होत नसते. मैत्रीसाठी खानदानीच हृदय लागतं. विठाला विचार जर केला तर ज्ञानोबराय महापुरुष आहे. आणि एकीकडे विचार केला तर 1400 वर्ष जगलेले चांगदेव. मैत्रीचा विषय तरी वाटतो का. वय तरी सारखं आहे का. मैत्रीला वय लागत नाही हे या मैत्रीहून लक्षात ठेवायचं. मैत्रीला वय लागत नाही. मैत्रीला काळ लागत नाही. मैत्रीला स्थलाची गरज नाही. मैत्रीला स्थितीची गरज नाही. मैत्रीला श्रीमंतीची गरज नाही. मैत्रीला गरिबीची गरज नाही. मैत्रीला वर्ण व्यवस्थेची गरज नाही. मैत्रीला कशाचीच गरज नाही. मैत्रीला आवड चालत नाही, निवड चालत नाही, पंगत चालत नाही, पात्र चालत नाही, पात्रता चालत नाही. मैत्री या देशातल्या पुरुषाची त्या देशातल्या पुरुषाशी होऊ शकते. म्हणून तर माऊलीने सांगितलं मैत्रीचं खंडन केलं. ज्यामध्ये आपण पाहतो ना की हेच पाहिजे तेच पाहिजे. आवड निवडीचं खंडन करणारे पहिले संत आहेत ज्ञानोबराय. आणि चांगदेव महाराजाबरोबर मैत्री केली. चांगदेव म्हटले देवा तुम्ही माझ्या बरोबर मैत्री करताय मला आनंद होतोय. पण प्रत्येकाला स्वतःच्या गरिबीचा मान असतो आणि श्रीमंतीची घमेंड असते. तसं चांगदेवाला सुद्धा स्वतःच्या जपाची तपाची योगाची काय झाली होती. घमेंड झाली होती. आणि घमेंड झाल्यानंतर त्यांनी सांगितलं 14 विद्या आणि 64 कला. चांगदेव काय कोरा नाही म्हणले. पण माणसाने कोरा असावं. कोऱ्या पाटीवर काही लिहिता येतं. लिहिलेल्या पाटीवर पुसावं लागतं आणि पुसण्यासाठी बऱ्याच पिढ्या लागतात. विठाला चांगदेव महाराजांबरोबर मैत्री केली ज्ञानोबरायांनी. पण कधी. जेव्हा आत्मज्ञान नाही, ब्रह्मज्ञान नाही, तत्वज्ञान नाही. याचा फक्त नवल अहंकाराच्या गोठी विशेष नलगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झुंबेकंठी नाना संकटी नाचवी. शिकल्या बोलाचा धरशील ताठा तरी जाता वाटा यमपंथे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. चांगदेवा तुला भरपूर ज्ञान आहे. काय काय ज्ञान आहे. मला 14 विद्या येतात. मला 64 कला आहेत. म्हणले ह्या 14 विद्या आणि 64 कला प्राप्त करण्यासाठी वर्ष लागले किती. 1400.
1400 वर्षानंतर हे तू प्राप्त केलं ना, अरे पण तू माझा मित्र आहे, तू माझा कोण आहे, मित्र आहे. हे गी 65वी कला, ही 65वी कला घे. 16 वर्षाच्या आत, 16 वर्षाच्या आत 65वी कला दिली, त्याला मित्र संवाद म्हणतात. चांगदेव 65. विठाला 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 विठाला. विठाला. आता माऊली म्हटले, आत्म्याबरोबर बोललो, श्रोत्याबरोबर बोललो, मित्राबरोबर बोललो, पण एवढे जगामध्ये आहेत का? हे जग ना मित्राचं नाही बनलेलं, जग आत्मज्ञानाचं बनलेलं नाही, जग ना लोकसंग्रहाचं बनलेलं आहे. आणि या लोकसंग्रहासाठी ज्ञानोबरायांनी लोकाबरोबर संवाद केला. लोकाबरोबर संवाद करण्याचा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. विठाला 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 जेव्हा ज्ञानोबरांनी लोकाबरोबर संवाद केला, तेव्हा हरिपाठ ग्रंथाची निर्मिती केली. 27 अभंग या हरिपाठामध्ये आहेत. आणि त्यापैकी सांगितलं महाराज, अभंगाची रचना जर पाहिली तर ज्ञानदेव म्हणे, हे माझं काम होतं, पण हे संपूर्ण माझं काम ज्यांच्यामुळे पूर्ण झालं त्यांच्यासाठी गुरु परंपरा करावी लागली. विठाला आणि परमार्थाची पहिली पायरी आहे, सज्जन हो, गुरुवर्यांविषयी आदर. बर का, परमार्थामध्ये कोण काय शिकेल मला माहित नाही, पण परमार्थामध्ये जीवन जगताना, संसारामध्ये, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये गुरुवर्यांचा आदर ही परमार्थाची पहिली पायरी आहे. हे ज्याला कळालं, हे ज्याला समजलं, त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. संत वामन भाऊ महाराजांच्या जीवनाचा उद्धार कसा झाला? सद्गुरु वामन भाऊ महाराज जर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले तर त्यांच्या धोत्राला गाठणी असायची. पण वामन भाऊ महाराज जर आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत गेले, जुन्या संस्थेत, तर जयराम बाबा भोसले असे हात जोडून उभे राहायचे, भाऊ येणारे. जयराम बाबा भोसले हात जोडून उभे राहायचे, भाऊ येणारे. आणि सद्गुरु भगवान बाबा जर वारकरी शिक्षण संस्थेत गेले तर ज्या काळामध्ये भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जायचे, त्या काळामध्ये भगवान बाबाच्या कोटाची किंमत 80,000 रुपये होती. ज्या काळामध्ये 2 रुपयाला आणि 3 रुपयाला एकर जमीन भेटायची, त्या काळामध्ये भगवान बाबाच्या कोटाची किंमत 80,000 रुपये होती. आणि भगवान बाबाच्या बोटामध्ये त्या काळातल्या कांचन सोन्याच्या अंगठ्या होत्या, पिळ्याच्या. भगवान बाबा आळंदीला गेल्यानंतर चपलासारख्या त्या अंगठ्या आणि कोट काढून ठेवायचे बाहेर, आणि मग आपल्या गुरुकडे जायचं. आपल्याला प्राप्त झालेल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करणारे संत नव्हते, गुरुवर्यांचा आदर करणारे होते. म्हणून याही भूमंडळा माझी कीर्ती. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये तरी काय झालं? महाराज एवढे मोठे राजे, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे. कीर्तन करता करता तुकोबरायांचाही दृष्टी शिवाजी राजांवर पडायची. काय महिमा असेल तुकोबरायांचा, काय निष्ठा असेल. शिवाजी महाराजांची तुकोबरायावर एवढी निष्ठा होती. महाराज, निष्ठा असल्याशिवाय फळ प्राप्त होत नसतं. अलीकडच्या काळामध्ये आपली सगळी निष्ठा निष्ठीच पाहायला भेटते, पण एकमेव राजांची निष्ठा होती. काहीतरी सुगाव्याकारांनी महाराजांना सांगितलं, हो महाराज, तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बसलेत आणि टाळ वाजवतायत तिथं बसून. असं का? मुघलांचा वेढा पडला कीर्तनामध्ये. आणि मुघलांचा वेढा पडल्याबरोबर काय, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. काय मोठा अधिकार होता. तुकी तुकला तुका, विश्वी भरून उरला लोका, अनुरणियात होकडा, तुका आकाशा एवढा. ज्यांच्या अंतकरणामध्ये आकाश एवढं वैराग्य आहे, त्यांना शिवाजी राजांचं काय वाटेल? महाराज आल्यानंतर जेवढे लोक कीर्तनाला बसले होते, तुकोबरांनी सगळे शिवाजीच करून टाकले.
सगळे शिवाजी केले आणि मुघलांनी कीर्तनाला वेढा टाकला. कोणता शिवाजी? सगळ्यांना दाढी, सगळ्यांना दाढी, सगळ्यांना बॉडी, सगळ्याला काय असेल ते राजासारखा सगळा ऐश्वर्य. अहो हरी कीर्तनामध्ये राजासारखं ऐश्वर्य प्राप्त करून देणारी काय निष्ठा असेल, अशी निष्ठा जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर देव आपल्याला भेटायला येईल. विठाला 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 पण महाराज काय मोठे पण आहे तुकोबरायचं सुद्धा. महाराज एकीकडे तुकोबरायचा एवढा अधिकार कीर्तनामध्ये मोठा शिवाजी महाराजांच्या, आणि दुसरीकडे तेच शिवाजी महाराज गुरु मिळाले आणि कळाले. बरं का, शिवाजी राजांना गुरु मिळाले आणि कळाले. सहजासहजी आपलं अष्टप्रधान मंडळ शिवाजी राजांनी देहूला आपल्या तुकोबरायच्या वाड्यामध्ये पाठवलं. पाठवल्यानंतर स्वतः तुकाराम महाराज काय करत होते, भजन करता करता कन्या खाणारे तुकोबराय, कळण्याच्या भाकरी खाणारे तुकोबराय, आणि त्यामध्ये एवढी वैराग्याची अवस्था परिपक्व झाली. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसे, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. विठाला 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 स्वतः अवस्थेमध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला श्रद्धेची आणि विश्वासाची गरज आहे. ज्ञानोबांनी हरिपाठ केल्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथांसाठी काही अभंग केले. त्यातले सत्यगुरु राया कृपा मज केली पासून अगदी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इथपर्यंतची जी ग्रंथ रचना आहे, त्या ग्रंथ रचनेपैकी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर कधी झाले, पण या अगोदर ज्ञानेश्वर महाराज ज्ञाननाथ कसे होते, आपल्या नाथ संप्रदायाची प्रासादिक परंपरेची जी ध्वनी आहे त्याचं वर्णन करताना नाथांनी अभंगाची रचना केलेली आहे. विठाला 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 विठाला. पण या अभंगामध्ये बाप रखुमा देवीवरून नाही, पण ज्ञानदेवा सार सोजविले. पण काही अभंग बाप रखुमा देवीवरून आहेत, तेही ज्ञानोबरायांचे, आणि काही अभंग ज्ञानदेव म्हणे तेही ज्ञानोबरायाचे. असं का बरं? जसं आपल्याकडे नाव असताना जोड नाव, टोपण नाव, गोट्या, तर त्याचं नाव खरं गोट्या नसतं. काही नावं असतील, काही नावं असतील, ते काय कीर्तनामध्ये घ्यायचे नाही, विषय नाही येतो. पण इथं बाप रखुमा देवीवर आणि ज्ञानदेव म्हणे. लक्षात ठेवा, अगदी तुम्हाला शेवटपर्यंत स्मरणात राहिलं पाहिजे. प्रत्येक संतांनी आपला कार्यकाळ ठरवला. निवृत्तीनाथांनी आपला कार्यकाळ ठरवला, सोपानदेवाने कार्यकाळ ठरवला, पण कधी ठरवला? स्वकीयाबरोबर एवढा संघर्ष झाला, विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने सांगितलं आता राहण्यात मजा नाही, आता इथं राहायचं, काय करायचं? आपण जर दोघं गेलोत ना, आपल्याला दुःख होईल यांना सोडून जाण्याचं, आपण गेल्यानंतर यांचा उद्धार होईल. काय टाळ्या वाजतात. दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं दोघांनी. सिद्धपेठामध्ये कुबेर मंदिर आहे, त्या ठिकाणी कुबेर मंदिरामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता बसले आणि विठ्ठलपंत सांगू लागले, रुक्मिणी आपल्याला जायचंय. जसं जसं जायचं म्हणायचं तसं तसे रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. समोर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान काका दिसायला लागले. पण एक कर, आजपर्यंत आपली उधारी आळंदीवर झालेली आहे, पण आळंदीची उधारी आपल्याला थोडीशी करावी लागेल. इंद्रायणीचं ऋण आपल्यावर आहे. विठ्ठलपंत पेठामध्ये गेले, गूळ आणि डाळ घेऊन आले. दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचंय. निवृत्ती दादांना थोडे आपण पुरणपोळी खाऊ घालू म्हणून पुरणपोळी खाऊ घातली. पण वडिलाच्या नंतर मोठा मुलगा हा वडिलाच्या जागेवर असतो. निवृत्तीनाथ म्हणावे असे जेवले नाहीत.
ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई जरा जेवले. जेवल्यानंतर झोपले. झोपल्यानंतर निवृत्ती दादाच्या जवळ विठ्ठलपंत झोपले. उजव्या बाजूला ज्ञानोबा आहे, सोपानदेव आणि रुक्मिणी आईजवळ मुक्ताई झोपल्या. अगदी 3:45 ते 3:45च्या दरम्यान बापाला खूप जबाबदारी असते. बाप हा हृदयातून रडत असतो आणि हृदयातून मरत असतो. उठल्यानंतर असा निवृत्ती दादांचा हात थोडासा पलीकडे केला आणि जे शुद्धीपत्र लिहिलं होतं ना, आता आम्ही जाणार, आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार नाही, असं एक पत्र लिहून ठेवलं. पण आता कोणाच्या उशाखाली ठेवावं? उठू वाटत नव्हतं रुक्मिणी मातेला, पण कशा तरी उठल्या. हाताला धरलं. आयुष्यात कधी विठ्ठलपंताने रुक्मिणीचा हात धरला नाही, पण त्या दिवशी हात धरला. चल. आणि निवृत्ती दादांच्या उशाखाली ते पत्र ठेवलं आणि निघून गेले. सकाळी उठल्यानंतर लगेच मुक्ताबाई रडू लागल्या, ज्ञानोबा माऊली रडू लागले, सोपानदेव रडू लागले. पण काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, काही गोष्टी समजत असतात आणि काही गोष्टी समजून द्याव्या लागतात. काही गोष्टीची समज असते. त्या काळामध्ये निवृत्तीनाथांनी सगळ्याची समजूत काढली आणि आई वडिलांचा विरह समजून दिला. आई वडील गेल्यानंतर आई वडील कुठं गेले असतील हे पाहण्यासाठी निमित्त केलं शुद्धीपत्र मागण्याचं. पण सिद्धपेठ सोडलं आणि पैठणला आले. पैठणला आल्यानंतर शुद्धीपत्र मागितलं, पण त्याही ठिकाणी ज्ञानोबरायांना संघर्ष करावा लागला. आई वडील गेले. एकीकडे आई वडील सोडून गेले आणि दुसऱ्या बाजूला एवढा संघर्ष. तरी सुद्धा सिद्धेश्वराची कृपा होती म्हणून ज्ञान्या नावाचा जो रेडा होता त्याला सुद्धा वेद बोलावा लागला. विठाला 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 विठाला. असं वाटलं निवृत्तीनाथांना, पण निवृत्तीनाथ बोलत नव्हते. पण ज्ञानोबराय म्हटले, दादा, जो ज्ञानी असतो ना, ज्ञान कधीच गप्प बसत नसतं. ज्ञानोबराय म्हटले, दादा, आपले वडील गेले, आपली आई गेली, मला जगू वाटत नाही, मला या जगामध्ये राहू वाटत नाही. त्यावेळेस आई वडिलाचं अंतकरण केलेले निवृत्ती दादा म्हटले, ज्ञानदादा, मोठा भाऊ हा वडिलाच्या जागेवर असतो ना, मग एक कर ना. आपले आई वडील आपल्याला सोडून गेले, आता पुन्हा येणार नाहीत, आपल्याला सुद्धा त्यांच्या पाठीमागे जायचंच ना, पण एक कर ना. आई वडिलांनी मला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, गुज गोष्टी, मला तुमचा सांभाळ करण्यासाठी सांगितलेलं आहे. माझ्यासाठी 2 वर्ष तुला राहावं लागेल. निवृत्तीनाथांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानोबराय सुद्धा 2 वर्ष राहिले. आणि सोपान देवाने विचारलं, दादा, माझ्यासाठी सुद्धा 2 वर्ष राहावं लागेल. मुक्ताबाईने सुद्धा सांगितलं, दादा, माझ्यासाठी सुद्धा 2 वर्ष राहावं लागेल. 16व्या वर्षी समाधी घेण्याचं ठरवलं, पण प्रत्येक भावांनी 2-2 वर्ष मागून घेतले. 16 वर्षापर्यंत माऊलीने या विश्वामध्ये जी जी ग्रंथ रचना केली ती ग्रंथ रचना ज्ञानदेव. आणि 16 वर्षाच्या नंतर 17, 18, 19, 20, 21 आणि 16 वर्षापासून जी पुढची ग्रंथ रचना केली ती ज्ञानोबराय म्हणतात माझी नाही, निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीने तत्वता. बाप रखुमा देवी वरुण विसंबे सर्वता, रखुमादेवी वरुण विसंबे सर्वता, बाप रखुमादेवी वरुण विसंबे सर्वता, रखुमादेवी वरुण विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता
रखुमा देवी विरुनावी संपे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले बाप रखुमादेवीवरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज व्हावा तो मज व्हावा वेळो वेळा व्हावा पांडुरंग. निवृत्ती दादांचे शब्द आहेत. आई वडिलांच्या जागेवर दादांचा मोठा अधिकार आहे. ज्ञानोबऱ्या थांबली नाहीत. एकीकडे आई वडिलांचं एवढं दुःख, पण माझ्याजवळ माझ्या वडिलाच्या सावलीखाली वाढलेली माझे निवृत्ती दादा आहेत. नाही मी त्यांचा शब्द मोडणार. आई वडिलांचं दुःख वजा केलं आणि माऊलीने ग्रंथ रचना करण्याचं सोडलं नाही. तसं आपल्याही जीवनामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये आपल्यालाही दुःख येतं, पण आपण ज्ञानोबरायाकडे पाहून, तुकोबरायाकडे पाहून, साधू संताकडे पाहून आपण कधी रडायचं नसतं आणि लढल्याशिवाय राहायचं नसतं. विठाला 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 विठाला. पूर्वीच्या काळी या विश्वामध्ये, ज्ञानोबरायाच्या काळामध्ये ज्ञानोबरायांचे मिळालं आणि जे कळालं तो विषय जरा वेगळाच आहे. पूर्वीच्या काळी या विश्वामध्ये आदिनारायण होते, पण विश्वाला साक्षी नव्हते. आदिनारायण होते. आदिनारायणानंतर या विश्वामध्ये 9 नारायण झाले. 9 नारायणही या कोणाला या जगामध्ये, जगाच्या उद्धाराच्या पटलावर आले नाही. आदिनारायण नाही, 9 नारायण नाही, पण या विश्वामध्ये नवनाथ मात्र सगळ्या जगाला माहित आहे. अनादि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा तो संसारा झाला जे आमोते. आदिनाथाची परंपरा या विश्वामध्ये, या भारत भूमीमध्ये याच ठिकाणी आहे. या महाराष्ट्र भूमीमध्येच आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, हा जो जिल्हा आहे याला ऐतिहासिक जिल्हा म्हणतात. या जिल्ह्याला ऐतिहासिक जिल्हा का म्हणतात, तर याच जिल्ह्यामध्ये पांडुरंगाच्या छातीमध्ये लात मारलेल्या ऋषीची समाधी या जिल्ह्यात आहे. पांडुरंगाच्या छातीमध्ये ज्या ऋषींनी लात मारली त्याचं नाव आहे भृगु ऋषी. त्या भृगु ऋषीची समाधी सुद्धा भिंगारला आहे. त्या भृगु ऋषीमुळे नाव पडलं भिंगार. तोही ऋषी इथंच आहे. भारतामध्ये ही ख्रिश्चन मिशनरीची स्थापना भारतामध्ये जर कुठं झाली असेल तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर कॉलेज या ठिकाणी त्याची स्थापना झाली. ख्रिश्चन समाजाच्या स्थापनेची पहिली बैठक भारतातल्या इथं झालेली आहे. एवढंच नाही, सगळ्यात जास्त महाराष्ट्रातल्या सैनिक बोर्डाची सैनिक शक्ती जर कुठं असेल तर ती याच जिल्ह्यात आहे. गडाचा जिल्हा, किल्ल्याचा जिल्हा, लष्कराचा जिल्हा, सहकार क्षेत्राचा जिल्हा, नेत्याचा जिल्हा, पुढाऱ्याचा जिल्हा, डॉक्टरचा जिल्हा आणि डाकूचा जिल्हा. विठाला 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 विठाला. म्हणजे सगळ्या वस्तूला आणि वास्तूला या जिल्ह्यामध्ये काय आलेलं आहे, पीक आलेलं आहे. मग महाराज ज्ञानोबांनी सुद्धा विचार केला, अहो जन्म माझा झाला गोदावरीच्या तीराला आणि माऊलीने ज्ञानेश्वरी सुद्धा लिहिली गोदावरीच्याच पुण्यभूमीला. विठाला 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 विठाला. एवढंच नाही, या विश्वातलं पूर्ण ज्ञान हे गोदावरीच्या तीरावर आहे. गौतम ऋषीने तपश्चर्या केली त्र्यंबकेश्वर. गैनीनाथाने तपश्चर्या केली त्र्यंबकेश्वर. ब्रह्मदेवाने प्रदक्षिणा केली त्र्यंबकेश्वर. अंजनीने तपश्चर्या केली ऋष्यमुख पर्वतावर. हनुमानजीचा जन्म ऋष्यमुख पर्वतावर. महाराज शूर्पणखेचे नाक कापलं पंचवटी नाशिक. म्हणजे जगामध्ये एवढंच का, नाही नाही, अर्धा कुंभमेळ्याचा जो अमृत कुंभ आहे तो सुद्धा कुशावर्तातच आहे. विठाला 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 विठाला.
सांगत नाही. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. म्हणजे संपूर्ण ज्ञान हे गोदावरीच्या तीरावर आहे. आणि अशा गोदावरीच्या तीरावर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. परंतु महाराज, आदिनाथाची परंपरा जर कुठं सुरू झालं असेल, आदिनाथ भगवान शंकर कुठं उतरले असतील, तर महाराज ते ठिकाण आहे करंजी. भगवान शंकर जे आहेत वृद्धेश्वरला म्हातारदेव, हे उतरले जर कुठं असतील तर ते करंजीला. त्याचं ठिकाण कोणतं? उत्तरेश्वर. करंजीला जे उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे ना कडेला, तिथे उतरले. ते उतरले म्हणून उत्तरेश्वर. उतरल्यानंतर मग ते गेले कुठं? पुढे लागतं सातवड. सातवडला विसावले. विसावल्यानंतर पुढे सातवड नंतर आहे कांचनेश्वर, जिथं कांचनाच्या मोहरा आहेत. कांचनेश्वर महादेव मंदिर आहे पुढे एका घाटशिरसच्या तलावाजवळ. तिथून आल्यानंतर पार्वती बरोबर होती. पार्वती बरोबर असल्यामुळे महाराज पार्वतीला सांगितलं, आता पार्वती आपण दोघं बरोबर आलो. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आता मला हे नाथ संप्रदायाचं बीजारोपण करायचंय बरं का. आणि बीजारोपण करायचंय, पण हा संप्रदाय संजीवन आहे म्हणून माया नको. माया विरहित जे ब्रह्म आहे तेच ब्रह्मज्ञानाला कारण ठरत असतं. म्हणून पार्वते, मी कायम तुझ्या गंगेनं पवित्र होईल. चालता 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 भगवान शंकर, म्हातारदेव आणि पार्वती माता आष्टी तालुक्यामध्ये जी गंगा देवी आहे, त्या गंगा देवीला पार्वती माता थांबलेली आहे. आणि थांबल्यानंतर त्याच गंगादेवी पासून जे पाणी वाहत 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 येतं, ते वाहत आलेलं पाणी अगदी दररोज भगवान शंकराच्या डोक्यावर येतं. वृद्धेश्वराच्या सांगितलं, मी तुझा दररोज स्वीकार करेल. म्हणून तीच गंगा म्हणजे पार्वती, तिचं पाणी त्या ठिकाणी भगवान शंकराच्या पूजेसाठी येतं. पार्वती तिथं थांबल्यानंतर मग 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण अशा 28 तत्वाचं एकत्रित पारायण झालं. स्वर्गातले देव आले. ज्ञानोबरायाची त्याला पुरावा आहे. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आगवे, आश्विनी विश्वदेव विभवे, वायू ही जी मारुतराया सुद्धा. 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टवसु, 2 अश्विनी कुमार सगळे त्या वृद्धेश्वराच्या कुशीमध्ये आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी पारायण सुरू झालं. पारायण सुरू झालं. तो दिवस कोणता? कपिला षष्ठी ऋषी पंचमी. विठाला विठाला तोपर्यंत सर्व नाथांना सांगितलं, मी येणार आहे. प्रत्येक नाथांनी आपापली तपश्चर्या पूर्ण करा. तेव्हा मच्छिंद्रनाथ तपश्चर्येसाठी आपल्या गुहेमध्ये होते. मच्छिंद्रनाथ तिथं गुहेला होते. त्यावेळेस गोरक्षनाथ मांजरसुंब्याला होते. जेव्हा गोरक्षनाथ मांजरसुंब्याला तपश्चर्येसाठी होते, तेव्हा गहिनीनाथ घुमटवाडीला होते. घुमटवाडी माहिती? गहिनीनाथ 12 वर्ष घुमटवाडीला होते. जेव्हा गहिनीनाथ तिथं होते, तेव्हा ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीचं लिखाणच करत होते. कुठं? ज्ञाननाथ. ज्ञाननाथ म्हणून नाव होतं, ज्ञानेश्वर नव्हतं. ज्ञाननाथ नेवाशाला होते. आणि मग ज्ञाननाथांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केल्यानंतर आळ्या फाट्याला गेले. आणि आळ्या फाट्याला गेल्यानंतर जसं सांगितलं, अरे जसं भगवान शंकराने पार्वतीचा त्याग केला, तसं रेड्या माझी ओळख तू पैठणकरांना करून दिली, पण आता मला सुद्धा समाधी घ्यायची निवृत्तीनाथांच्या अगोदर. गुरुच्या अगोदर शिष्याला समाधी घ्यायची आहे. म्हणून रेड्याला सुद्धा माऊलीने सांगितलं, मी हात ठेवल्याबरोबर तू वेद बोललास, पण मी हात ठेवल्याबरोबर आता तुला संजीवन समाधी झाली पाहिजे. म्हणून आळ्या फाट्याला त्या रेड्याला माऊलीने समाधी दिली. विठाला विठाला आणि सर्व एकत्रित आले. आणि एकत्रित आल्यानंतर आदिनाथ भगवान शंकराने
आपल्याजवळ असणारी जी उमाशक्ती आहे, त्या उमाशक्तीचा प्रभाव ज्या नाथांवर केला त्या नाथांचंच वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. आदिनाथ गुरु सकल सिद्धांता आदिनाथ गुरु सकल सिद्धांता आदिनाथ गुरु सकल सिद्धांता आदिनाथ गुरु सकल सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोला मेरा मच्छिंद्राने बोला मेरा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोला मच्छिंद्राने बोधा सगळ्यांनी भगवंताचं भजन करण्यासाठी सर्वांनी वर हात करा. विठोबार कोमाई भोपार कोमाई भोपार कोमाई भोपाल कुमार गोपाळ कुमार 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 भोपाल कुमार भोपाल कुमार गोपाळ कुमार भोपाल कुमार गोपाळ कुमार भोपाल कुमार गोपाळ कुमार भोपाल कुमार गोपाळ कुमार भोपाल कुमार ललिकावर हरे हरे देव तुकारा नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत सेठ भगवान बाबा की जय वामन भाऊ महाराज की जय संत गव्हाणे महाराज की जय बजरंग बली की जय. वेळही झालेला आहे आणि आज सकाळी काल्याचं कीर्तन होतं, पुन्हा सावतळ्याचाही कार्यक्रम झाला, आपल्याही लांडकवाडीचा झाला. उद्या सकाळी पुन्हा पालवेवाडीला आहे, पुन्हा संध्याकाळी करोडीला आहे. ही धावपळ चालूच आहे. या महिन्यामध्ये जवळपास 117 कीर्तन करायचे, त्यामुळं मोठा अवघड आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रेम असतं, जावं लागतं. पूर्वी शिवनाथ महाराज गेलेले आहेत, काही ठिकाणी नारायण महाराज गेलेले आहेत. ती परंपरा पडल्यामुळे आपल्याला जावं लागतं. या ठिकाणी सद्गुरू नारायण महाराज, शिवनाथ महाराज येत होते. तो मार्ग आपलं प्रेम आहे म्हणून तुम्ही चालू ठेवलेला आहे आणि ही अतिशय प्रेमाची मंडळी आहे. यांच्यातच आपण ज्ञानोबराय तुकोबराय पाहिजे. आपण नाही पाहिले पण यांच्यामध्ये पाहिजे. जे अन्नदान करतात ते साक्षात आपले आईवडील असतात. अन्नदात्याच्या घरी गेल्यानंतर चांगलं जेवण करा, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला. जी या ठिकाणी नियोजन करतात त्यांना सहकार्य करा. जे आयोजक मंडळी आहे, नियोजक मंडळी आहे, आणि दररोज येणाऱ्या महाराजांचं स्वागत करत चला. जसे आज हार घातले तसे प्रत्येक महाराजांना हार घाला. प्रत्येक महाराज जे आपलं हृदय आहे. अलग लक्षामध्ये ज्ञानोबरायाची सगळी लेकर आहेत. ज्ञानोबराय किती मोठे महाराज, त्या मोठेपणाचं गणितच नाही. आणि त्यांच्या सावलीला असणारे काय गरीब असणार आहेत का? ते मोठेच असणार आहेत. म्हणून लांडकवाडी खूप श्रीमंत आहे. मुंबईला जा, लांडकवाडी आहे. मी तर कुठेही जरी गेलो मुंबईला कीर्तनाला, माझं कायमचेच कीर्तन आहेत काल्याचे, पण तरी तिथे येतात. बाबा आम्ही लांडकवाडीचे. कुठं राहतात? आमचा चरक येईल, आमची रिक्षा येईल, आमची टॅक्सी येईल. मी जाईपर्यंत येतात का? प्रेम आहे. कुठेही जरी गेलं तरी आपली मंडळी प्रेमाची राहतात. म्हणून एकदा तरुण मंडळीसाठी एकदा टाळी वाजवा. कारण आपल्या गावचं तरुण मंडळ अतिशय चांगलं आहे.
प्रेमळ आहे. आणि ही जी पुढं गेलेली जी मंडळी आहे, काही मंडळी आपली पाथर्डीला राहतात, काही नगरला राहतात सावकार भाऊ, काही आता पंत पुण्याला राहतात. ही जी चांगली आपली मुलं आहेत सगळ्यांना धोरणाला लावा. कारण वाढीसाठी आता तुम्ही सर्वांची माता पिता आहात. सगळ्यांना एकत्रित करा, गणेश मंडळाची स्थापना करा, गणपती बसवा, एकत्रित या, जेवण करा, ज्योतीला जा, सगळे कार्यक्रम राहावा, प्रेमाने सगळ्याला घ्या. कारण का आपण जर प्रेमाने घेतलं ना, पुत्र सुद्धा नीती सोडित नाही. ते सुद्धा आपण म्हटलं ना, राजा इकडेच येणार. एवढं प्रेम सुद्धा दिलं तर काही गोष्टी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ्या नावाला प्रेम दिलं की नाही वाघ्या कुत्र्याला. महाराज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्तेकडे पाहत होतं, पण तो म्हणला आता पुन्हा असा राजा या देशामध्ये होणार नाही. पुत्रा म्हणला आता कोणाची सुद्धा मी दास्यत्व करणार नाही. ज्याचं दास्यत्व केलं पुन्हा त्या नावाचे लोक कितकं होते, पण तसं कार्य करून जाणार नाही, तसं कार्य होणार नाही. म्हणून त्या कुत्र्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये जीव दिला. तर त्या कुत्र्याचा सुद्धा इतिहास तयार झाला, त्याची समाधी आहे. का तर आपण सुद्धा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, साधू संतांच्या चरणावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, आपलं कोटी कोटी कल्याण होईल. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा विठ्ठल जय जय